हो होते सर, होते. स्क्रीन This शेअर call होते. is now होते ना? taking notes. हो This हो. call is now being ठीक आहे. recorded. तर मला आज मार्गदर्शनासाठी जो घटक आलेला आहे तर त्या घटकाची माझा विषय इंग्रजी आहे आणि व्होकॅब्युलरीवर आधारित हा घटक आहे. तर या घटकाची प्रश्नपत्रिका वगैरे शेअर करण्यापेक्षा मी एक छान विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी एक पीपीटी बनवलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून हा जो घटक आहे या घटकावर कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न आपणाला विचारले जातील तर त्या संदर्भात आज आपण या ठिकाणी मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. तर याच्यामध्ये बघा, रायटिंग फॅमिलियर रिलेटेड वर्ड्स विथ द गिवन क्लूज अँड पिक्चर्स असा हा स्कॉलरशिपचा एक घटक आहे की तुम्हाला काही क्लूज किंवा पिक्चर्स दिले जातात आणि त्याच्याशी संबंधित काही रिलेटेड शब्द हे आपणाला या ठिकाणी योग्य पर्याय आपल्याला निवडावे लागतात. तर या गोष्टीचा जो उद्देश आहे तो उद्देश असा आहे की याच्यामधून बघा तुमची जी व्होकॅब्युलरी आहे, शब्दसंपदा आहे, शब्दसंपत्ती आहे इंग्रजीमधली, तर जास्तीत जास्त शब्द तुम्हाला माहिती व्हावे आणि इंग्रजी भाषेची एनरिचमेंट म्हणजे कुठेतरी इंग्रजी भाषा ही समृद्ध व्हावी तुमची, हा याचा उद्देश आहे. तर कशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारले जातील त्या संदर्भात आता या स्लाइड शो मधून आपण काही प्रश्नांचा या ठिकाणी सराव करूया. सर माझा आवाज येतोय आणि पीपीटी व्यवस्थित शो होते ना? हो सर, आवाज येतोय, पीपीटी पण दिसते व्यवस्थित. ओके, थँक्यू. तर बघा, तुम्हाला आत्ताच मी सांगितलं की काही चित्र असतील किंवा काही क्ल्यूज असतील तर त्याच्याशी संबंधित जो योग्य पर्याय आहे तो आपल्याला परीक्षेमध्ये निवडायचा आहे. बघा, आता पहिला प्रश्न या ठिकाणी घेऊया आपण. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह रिलेटेड विथ सर्कस. याचा अर्थ असा होतो की सर्कस या शब्दाशी संबंधित खालीलपैकी कोणता शब्द आहे तर तो तुम्हाला निवडायचा आहे. आता सर्कस म्हटल्यानंतर डोळ्यासमोर आपल्या सर्कस येते. सर्कसमध्ये काय, जसं शाळा म्हटल्यानंतर आपल्या समोर शिक्षक येतात, फळा येतो, अनेक गोष्टी येतात शाळेमधल्या. तर सर्कस म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर ज्या गोष्टी येतात तर सर्कसशी संबंधित कोणता शब्द आहे खाली, तर आता पहिल्यांदा मी पॉटर या शब्दाचा विचार करूया. आता पॉटर म्हणजे याला आपण कुंभार म्हणतो. कुंभार शब्द सर्कसशी नक्कीच संबंधित नाही. डॉक्टर हा शब्द आहे 2 नंबरला, हा सुद्धा सर्कसशी संबंधित नाही. पेंटर शब्द आहे बघा 3 नंबरचा पर्याय आहे, हा सुद्धा शब्द सर्कसशी संबंधित नाही. आणि चौथा शब्द आहे तर तो आहे जोकर. तर जोकर हा जो शब्द आहे, जोकर हा शब्द सर्कसशी संबंधित असा शब्द आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्याच प्रश्नाच्या वेळी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की केवळ सराव करत असताना केवळ बरोबर उत्तर आपल्याला सापडलं म्हणून आपण पुढे निघून जातो आणि उर्वरित 3 जे शब्द आहेत त्या शब्दांचा अर्थ माहीत न करून घेता आपण फक्त बरोबर उत्तर सापडलं म्हणून आपण पुढे निघून जातो. परंतु असं न करता हेतुपूर्वक अभ्यास करत असताना आपण प्रत्येक शब्दाचा जो अर्थ आहे तो अर्थ कुठेतरी माहीत करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण या प्रश्नाचा उद्देशच मुळात हा आहे की आपली शब्दसंपत्ती वाढली पाहिजे. या प्रश्नाच्या पुढे जाताना तुम्हाला पॉटर म्हणजे काय कळालं पाहिजे, डॉक्टर म्हणजे काय कळालं पाहिजे, पेंटर कशाला कुणाला म्हणतात ते कळालं पाहिजे, जोकर कुणाला म्हणतात ते कळालं पाहिजे. म्हणजे पहिल्या प्रश्नाच्या वेळेला मी तुम्हाला हे सांगतो की याचा मुख्य उद्देशच हा आहे की तुमची व्होकॅब्युलरी जी आहे, जी शब्दसंपत्ती आहे ती कुठेतरी समृद्ध झाली पाहिजे. म्हणून प्रत्येक प्रश्नाचा प्रत्येक पर्याय बारकाईने वाचायला शिका, म्हणजे तुम्हाला याचा उपयोग इतर प्रश्नांमध्ये होईल. चला जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे. आता आपण बघा, हा दुसरा प्रश्न तुमच्या समोर असा आहे, क्ल्यूज आहे थोडक्यात, पिक्चर्स नाही, याला क्ल्यूज म्हणू आपण. काय क्ल्यूज दिलेला आहे, क्ल्यू काय दिलेला आहे बघा. इफ कप सॉसर, कपची जोडी सॉसर बरोबर लावलेली आहे. बघा, इथं सुद्धा तुम्हाला सॉसर म्हणजे काय माहित पाहिजे. काही शब्द इंग्रजीमध्ये डिक्शनरी वाचूनच कळतात असं नाही, तर काही शब्दांचे अर्थ आपल्याला संदर्भाने लक्षात घ्यावे लागतात. आपले तर्क बऱ्यापैकी चुकत नाहीत, परंतु एकदा तो शब्द जर आपल्या शब्दसंपत्तीत पडला तर शेवटपर्यंत तसाच राहतो. इफ कप सॉसर, जर कप बशी, सॉसर म्हणजे बशी आणि कप म्हणजे माहिती तुम्हाला. इफ कप सॉसर, जर कप बशी, देन तर की डॅश डॅश, म्हणजे हा सहसंबंध आहे. जर कपाची जोडी बशी बरोबर लावली असेल तर की म्हणजे चावी,
त्याची जोडी आपण कशा बरोबर लावली पाहिजे? तर पहिला पर्याय या ठिकाणी दिलेला आहे हाऊस. तर कीची जोडी हाऊस बरोबर लागत नाही. हाऊस म्हणजे घर. दुसरा आहे डोर, ज्याला आपण दरवाजा म्हणतो, त्याच्याबरोबर पण लागत नाही. आयर्न, आयर्न शब्दाचे दोन अर्थ होतात बघा. आयर्न म्हणजे लोखंड पण, आणि आयर्न म्हणजे आपण घरामध्ये जी इस्त्री वापरतो तिला पण आयर्न म्हणतात. त्याचा आणि कीचा काही संबंध नाही. आता हा 3 नंबरचा जो पर्याय आहे त्याच्यावर आपण क्लिक करूया बघा. तर 3 नंबरचा जो पर्याय आहे तो लॉक. आपल्याला माहिती आहे कुलूप आणि किल्ली अशी जोडी असते. जसं कप सॉसर तसं की लॉक, जसं कप बशी तसं चावी आणि कुलूप याची जोडी बरोबर लागते. म्हणून या प्रश्नाचा उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे आपण आता. चूज द वर्ड दॅट इज नॉट रिलेटेड टू द स्काय. बरेच हुशार मुलं प्रश्न वाचत असताना घाई करतात आणि त्यामुळं बरेच उत्तरं चुकतात. म्हणजे अगदी आम्ही विद्यार्थी दशेमध्ये असताना घाई केल्यामुळं येत असलेल्या प्रश्नाचं उत्तर चुकलं. कारण प्रश्न काय विचारलाय काळजीपूर्वक आपण वाचत नाही. प्रश्न काय विचारलाय बघा. चूज द वर्ड दॅट इज नॉट रिलेटेड. नॉट हा शब्द खूप महत्वाचा आहे याच्यामध्ये. नॉट रिलेटेड म्हणजे थोडक्यात चूज द वर्ड दॅट इज नॉट रिलेटेड टू द स्काय. म्हणजे स्काय या शब्दाशी संबंधित नसलेला शब्द खालीलपैकी कोणता आहे? नॉट रिलेटेड म्हणजे संबंधित नसलेला शब्द कोणता आहे? स्काय म्हणजे आपण त्याला आकाश म्हणतो. आकाशाशी संबंधित नसलेला शब्द तुम्हाला ओळखायचा आहे. बरेच हुशार मुलं काय करतात, पहिलाच पर्याय स्टार. हा, स्काय आणि स्टार बरोबर असेल बरं का. अरे पण विचारलं काय? नॉट रिलेटेड, संबंधित नसलेला शब्द. आता आकाशामध्ये स्टार म्हणजे तारा असतो, क्लाउड्स म्हणजे ढगा असतात आकाशामध्ये, हे संबंधित शब्द आहे. सन म्हणजे सूर्य, आकाशाचा आणि सूर्याचा संबंध आहेत, सूर्य आकाशामध्ये असतो. मग आता पर्याय क्रमांक 3 बघा. तर सी म्हणजे समुद्र. याचा अर्थ स्टार असेल, क्लाउड्स असतील, सन असेल, हे शब्द स्काय या शब्दाशी रिलेटेड आहेत. परंतु सी हा शब्द स्काय या शब्दाशी रिलेटेड नाही. अशा पद्धतीने प्रश्न व्यवस्थित वाचला तर प्रश्न चुकण्याची शक्यता बऱ्यापैकी नसते. रिलेटेड आणि नॉट रिलेटेड हे पक्क लक्षात ठेवा. कारण आपण वरवर नजर फिरवतो आणि आपण पहिलंच उत्तर बरोबर म्हणून ते लिहून टाकतो आणि ते चुकतं मग आपलं. ठीक आहे, चला पुढच्या स्लाइडकडे जाऊया. आपण पुढचा प्रश्न पाहूया. चूज द वर्ड दॅट गोज विथ राईस. असा शब्द निवडा का जो राईस बरोबर वापरला जातो किंवा राईसशी संबंधित आहे, राईस बरोबर जोडला जातो. राईस म्हणजे भात. आता भाताबरोबर काय जोडलं जातं? तर आपण खाली पर्याय बघूया. आता पहिला पर्याय आहे ब्रेड. आता ब्रेडचे तसे दोन अर्थ होतात बाळांनो. ब्रेड म्हणजे तुम्हाला एक अर्थ माहिती आहे, त्याला तुम्ही पाव म्हणता. सकाळी खातो आपण चहा बरोबर ते पाव, त्याला ब्रेड म्हणतात. आणि ब्रेड म्हणजे भाकरी पण बरं का. ब्रेड म्हणजे भाकरी पण. याचा उद्देशच हा आहे की आपल्याला प्रत्येक शब्दाचा अर्थ कळायला पाहिजे. का ब्रेड म्हणजे भाकरी किंवा पाव. याचा आणि राईसचा काही संबंध आहे का भाताचा? नाही. पर्याय क्रमांक 2 घेऊया. घी म्हणजे ज्याला आपण तूप म्हणतो. तसा तूप हा शब्दाचा संबंध भाताशी आहे, पण तो भाताबरोबर जोडला जात नाही किंवा त्या अर्थाने वापरला जात नाही. भाताबरोबर तो जोडला जात नाही. ठीक आहे. आता 4 नंबरचा पर्याय पाहूया. वीट म्हणजे ज्याला आपण गहू म्हणतो. गव्हाचा आणि राईसचा पण काही संबंध नाहीये. आणि 3 नंबरचा पर्याय आहे बघा, दाल. आता मात्र याचा संबंध येतो, कारण आपण म्हणतो डाळ भात मराठीमध्ये. डाळ आणि भात, भातावर आपण डाळ टाकून खातो की नाही, वरण, डाळीचं वरण असतं. डाळ आणि भात याचा संबंध, राईसचा संबंध मात्र डाळेशी आहे. आलं लक्षात? मी मुद्दाम काय करतोय, मुद्दाम चुकीचे पर्याय अगोदर तुम्हाला समजावून सांगतोय आणि मग जो बरोबर पर्याय असेल तो शेवटी मुद्दाम सांगतोय, जेणेकरून पहिले 3 पर्यायचा अर्थ तुम्हाला समजावा म्हणून. ठीक आहे. चूज द वर्ड दॅट गोज विथ राईस. राईस बरोबर वापरला जाणारा शब्द कोणता? तर राईस अँड दाल. दाल राईस म्हणतो आपण किंवा राईस दाल म्हणतो, अशा पद्धतीने. चला आता पुढच्या स्लाइडवर जाऊया आपण. काय म्हटलंय बघा. Pick out the word which is not related to the house.
इथं पुन्हा एकदा लक्षात घ्या, पुन्हा तोच शब्द आलाय, नॉट रिलेटेड. तुम्ही फक्त शेवटचा हाऊस पाहता, उत्तर लिहिता. बरेच मुलं मला उत्तर पत्रिका तपासताना मला अनुभव आला, बरेच मुलं काय करतात, हाऊस शब्द पाहतात आणि हाऊसचा हाऊसशी संबंधित त्याच्यात 3 शब्द असतात आणि एकच शब्द नेमकं नसतो. तिथं उत्तर चुकतं. पुन्हा पुन्हा तेच सांगतो की सूचना व्यवस्थित वाचा. स्पीक आउट द वर्ड विच इज नॉट रिलेटेड टू द हाऊस. हाऊसशी नॉट रिलेटेड, संबंधित नसलेला शब्द तुम्हाला ओळखायचा याच्यामध्ये. आता बघा पर्याय क्रमांक 1, वॉल्स, ज्याला आपण घराच्या भिंती म्हणतो. हाऊस म्हणजे घर आहे की नाही, घराशी संबंधित नसलेला शब्द. वॉल म्हणजे भिंत, याचा संबंध घराशी आहे, घराला भिंती असतात. 2 नंबरचा पर्याय आहे रूफ. रूफ म्हणजे छत, घराला छत पण असतं, याचा संबंध हाऊसशी आहे. 4 नंबरचा पर्याय घेऊया आपण, फ्लोअर. आता फ्लोअरचे 2 अर्थ होतात. एक अर्थ होतो याचा मजला, आपण म्हणतो ना फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, थर्ड फ्लोअर, याचा एक अर्थ होतो मजला. आणि दुसरा अर्थ होतो त्या घरातली जमीन. आपण म्हणतो घराच्या फ्लोअरवर टाइल्स बसवलेले आहेत, फ्लोअर म्हणजे घराची खालची जमीन. तर या सगळ्यांचा संबंध हाऊस या शब्दाशी आहे. परंतु जो 3 नंबरचा पर्याय आहे तो आहे रोड, याचा संबंध मात्र हाऊस बरोबर नाही. पुन्हा सूचना नीट वाचायची. स्पीक आउट द वर्ड विच इज नॉट रिलेटेड टू द हाऊस. हाऊसशी संबंधित नसलेला शब्द कोणता, तर रोड. बाकी वॉल्स, रूफ, फ्लोर हे शब्द हाऊसशी संबंधित आहे. पुन्हा एकदा सांगतो, आपली शब्द संपत्ती वाढली पाहिजे. या सेशन मध्ये किमान 4 शब्द जरी तुमच्या शब्द संग्रहामध्ये पडले तरी खूप फायदा झाला या गोष्टीचा. तर तुम्हाला वॉल्स म्हणजे घराच्या भिंती, रूफ म्हणजे घराचं छप्पर, फ्लोअर म्हणजे मजला किंवा त्या घरातली खालची जमीन, हे शब्द जरी तुमच्या शब्द संपत्तीत पडले तर याचा तुम्हाला दुसरीकडे निश्चितपणे फायदा होणार आहे. म्हणून हे डोळसपणे अभ्यासायचं. तर रोड हा पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर बरोबर करायचंय. चला पुढच्या स्लाइडकडे जाऊया. बघा इथं सुद्धा सहसंबंध दाखवलेला आहे, क्ल्यू दिलेला आहे. इफ जर ग्रास ग्रीन, जर ग्रास हा ग्रीन असेल, ग्रास म्हणजे गवत, गवत कसं असतं, ग्रीन, हिरव्या रंगाचं असतं. देन मँगो डॅश डॅश, यांना असं विचारायचं की ग्रास जर ग्रीन असेल तर मँगो कसा असतो. म्हणजे ग्रासचा जर कलर सांगितला तर मँगोचा सुद्धा कलरच विचारला या ठिकाणी. हा सहसंबंध आपल्याला सहज लावता आला पाहिजे. जर ग्रास ग्रीन असेल तर मँगो कसा असेल. मग बघा या ठिकाणी आपण सुरुवात करूया पर्याय क्रमांक 4 पासून. मँगो हा सिल्वर कलरचा असतो का, तर नाही. मँगो हा ग्रे कलरचा असतो का, ग्रे म्हणजे राखाडी कलर असतो का तसा, नाही. मँगो हा ब्राऊन कलरचा असतो का, तर नाही. तर मँगोचा कलर या ठिकाणी असतो येलो, पिवळ्या रंगाचा आंबा असतो. म्हणून जर ग्रास ग्रीन असेल तर मँगो हा येलो कलरचा असतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. बघा चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. कम्प्लीट द फॉलोइंग. कम्प्लीट द फॉलोइंग, त्यांनी एक शब्द दिलेला आहे आणि त्या शब्दामधले 2 अल्फाबेट त्यांनी ड्रॉप केलेले आहेत. बघा सी डॅश यू एल डॅश एफ एल ओ डब्ल्यू आर. आता हा शब्द पाहिल्या लक्षात येतं की हा शब्द काय आहे, तर हा शब्द आहे कॉलीफ्लावर. तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही तुमच्या शब्द संपत्तीमध्ये प्रथम तर मी असं सांगाल की तुम्ही ओरली म्हणजे तोंडी त्या शब्दाचा अर्थ लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्या शब्दाचा अर्थ एकदा लक्षात आल्यानंतर त्याच्या स्पेलिंगवर सुद्धा आपण काम केलं पाहिजे. त्याचं नेमकं स्पेलिंग काय आहे, त्याच्या श्रुतलेखनाचा सराव आपण केला पाहिजे. आता कॉलीफ्लावर हा जो शब्द आहे त्याच्यामधले 2 अल्फाबेट या ठिकाणी काढून टाकलेले. या ठिकाणी तुम्हाला त्याचं परफेक्ट स्पेलिंगच माहिती असणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी आपण बघा, सी नंतर पहिला पर्याय आय येणार नाही, सी नंतर दुसरा पर्याय ओ येणार नाही, सी नंतर चौथा पर्याय डायरेक्ट सी नंतर यल येणार नाही. तर कॉलीफ्लावरचं जे स्पेलिंग आहे, आता याच्यात अजून एक गोष्ट सांगतो, तुम्हाला उत्तर माहिती असतं परंतु काही मुलं हा प्रश्न नजरेने सोडवतात, नजरेने. आणि नजरेने सोडवल्यानंतर काय होतं, या प्रश्नाचं उत्तर चुकतं आपलं. मी काय म्हणतो, तुम्ही स्पेलिंग तुमचं पाठ आहे ना किंवा तुम्हाला त्याचं स्पेलिंग येतंय ना, तर एक गोष्ट करायची, सी वाचल्यानंतर पुढचं डॅशच्या ठिकाणी जे येते लिहून घ्या सी पेन्सिलनी. तुम्हाला रफ वर्क करण्यासाठी जागा असते प्रश्नपत्रिकेमध्ये.
तर सीच्या पुढे जी डॅश आहे ना तिथं पेन्सिलने लिहून घ्या का CAULIFLOWER अशा पद्धतीने कॉलीफ्लॉवरचं स्पेलिंग आहे. काय स्पेलिंग आहे? CAULI. मग तुमच्या लक्षात आलं की पहिल्यांदा आपण पहिल्या ठिकाणी लिहिला ए आणि दुसऱ्या ठिकाणी लिहिला आय. हे लिहिल्यानंतर मग तुम्ही पर्याय शोधा. मग तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल की या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. का रिकाम्या जागेवर अनुक्रमे, ज्याला मी सायमल्टेनियसली म्हणतो, अनुक्रमे ए आणि आय हे अल्फाबेट या रिकाम्या जागी असणं गरजेचं आहे. चला आता पुढचा प्रश्न पाहूया. इफ बस स्टॉप, बघा या ठिकाणी डॅश द्यायचा राहिलाय. इफ बस स्टॉप, जर बसचा संबंध बस स्टॉपशी असेल, काय नातं आहे बरं बसचं आणि बस स्टॉपचं? आपल्या लगेच लक्षात येतं, ज्या ठिकाणी बसेस थांबतात त्या ठिकाणाला बस स्टॉप म्हणजे बस स्थानक असं म्हणतात, बरोबर आहे ना? हा याचा संबंध आहे. देन तर एरोप्लेन डॅश डॅश, म्हणजे या ठिकाणी एक वाहन आहे, त्याच्या थांब्याच्या ठिकाणाला काय म्हणतात असं विचारलं आपल्याला, ढोबळमानाने लक्षात येतं की बसचा संबंध बस स्टॉपशी आहे, तर एरोप्लेनचा संबंध कशाशी आहे? बस जर बस स्टॉपवर थांबते तर एरोप्लेन कुठं थांबतं? मग पहिला पर्याय आहे स्टँड. एरोप्लेन स्टँडवर थांबत नाही. क्यूचा अर्थ वेगळाच होतो. क्यू म्हणजे रांग, माणसांची रांग लागलेली असते का, त्याला आपण क्यू म्हणतो. त्याचा आणि एरोप्लेनचा काही संबंध नाही. तिसरा संबंध आहे स्टेशन. स्टेशनचा अर्थ होतो स्थानक, रेल्वे स्टेशन म्हणतो आपण. त्याचा आणि एरोप्लेनचा संबंध नाही. तर एरोप्लेन कुठं थांबतं बाळांनो? आपल्याला माहिती आहे, ज्या ठिकाणी एरोप्लेन उतरतात तिथून उड्डाण करतात त्या ठिकाणाला काय म्हणतात? एअरपोर्ट म्हणतात. म्हणून जर बसचा संबंध बस स्टॉपशी असेल तर एरोप्लेनचा संबंध हा एअरपोर्टशी येणार आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. चला जाऊया पुढच्या स्लाइडकडे. चूज द वर्ड दॅट इज नॉट रिलेटेड टू स्नॅक्स. बघा आता इथं सुद्धा तेच आलंय, नॉट रिलेटेड. असा शब्द निवडा की जो स्नॅक्स या शब्दाशी संबंधित नाही. असा शब्द निवडा की जो स्नॅक्स या शब्दाशी संबंधित नाही. बघा आता स्नॅक्स या शब्दाशी संबंधित नाही असा शब्द निवडायचा. आता पहिली गोष्ट आपल्याला स्नॅक्स म्हणजे काय माहित पाहिजे. पहिल्यांदा आपल्याला स्नॅक्स म्हणजे काय माहित पाहिजे. तर पहिला स्नॅक्स म्हणजे काय समजून घेऊया. आपल्या भाषेत आपली आई म्हणत असते याला जेवण गोड लागत नाही, याला असं ताना चुना खायला लागतो, आहे की नाही? स्नॅक्स म्हणजे काय तर कॉम्प्लिमेंटरी इटिंग मटेरियल, जे तुम्हाला जेवण ज्याला म्हणता येत नाही परंतु तात्पुरती भूक भागवण्यासाठी नाश्त्याच्या स्वरूपात आपण खातो, त्याला आपण स्नॅक्स म्हणतो थोडक्यात. तर स्नॅक्स या शब्दाशी संबंधित नसलेला शब्द सांगायचा आहे. बघा वेफर्स हे आपण स्नॅक्स म्हणून खातो. सँडविचेस हे पण आपण स्नॅक्स म्हणून खातो. बिस्कुट्स हे पण आपण स्नॅक्स म्हणून खातो. स्नॅक्स म्हणजे थोडक्यात नाश्ता वजा पदार्थ. आणि 4 नंबरचा जो पदार्थ आहे या ठिकाणी तो आहे राईस. राईस हे आपण डायरेक्ट जेवणामध्ये खातो, स्नॅक्स म्हणून खात नाही. बघा काय प्रश्न विचारलेला आहे की स्नॅक्सशी संबंधित नसलेला शब्द कोणता? मग आपल्याला एवढं लक्षात आलं पाहिजे का वेफर्स असतील, सँडविचेस असतील, बिस्कुट्स असतील, तर ह्या गोष्टी स्नॅक्स मध्ये मोडतात. परंतु राईस हा जेवणामध्ये मोडतो, डिनर मध्ये आपण खातो. तर या ठिकाणी स्नॅक्सशी संबंधित नसलेला शब्द कोणता आहे? तर राईस पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर होईल. चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण. सिलेक्ट द ऑप्शन which have the words related to the rural life. बघा आता हा थोडासा काठिण्य पातळीचा प्रश्न म्हणूया आपण. सिलेक्ट द ऑप्शन which have the words related to the rural life. आता प्रथमतः रुरल लाईफ म्हणजे काय आपल्याला माहित पाहिजे. तर बाळांनो लक्षात घ्या, रुरल लाईफचा अर्थ होतो ग्रामीण जीवन, आणि त्याच्या विरुद्धार्थी शब्द जर सांगायचं झालं तर त्याला आपण म्हणतो अर्बन. रुरल आणि अर्बन हे विरुद्धार्थी शब्द आहे. रुरल लाईफ म्हणजे ग्रामीण जीवन आणि अर्बन लाईफ म्हणजे शहरी जीवन. तर तुम्हाला काय विचारलंय? सिलेक्ट द ऑप्शन which have the words related to the rural life.
रुरल लाईफशी रिलेटेड विचारलंय, संबंधित असलेले शब्द कोणते? प्रश्नाचा अर्थ समजला? ग्रामीण जीवनाशी संबंधित असलेले शब्द कोणते? ग्रामीण जीवन म्हणजे खेडेगावातलं जीवन. खेडेगावातल्या जीवनाशी संबंधित असलेले शब्द कोणते? शब्द म्हणजे प्रत्येकाच्यात एक शब्दसमूह दिलेला आहे. इथं 4 शब्दसमूह दिलेले. यातला असा शब्दसमूह आपल्याला निवडून घ्यायचा आहे की ज्याच्यामध्ये ग्रामीण जीवनाशी संबंधित तो शब्दसमूह आहे, त्यातले सर्व शब्द आहेत. चला आता ग्रामीण जीवनाशी संबंधित पाहूया. पर्याय क्रमांक 1 बघा. पर्याय क्रमांक 1 मध्ये काय लिहिलेलं आहे? पर्याय क्रमांक 1 मध्ये लिहिलेलं आहे क्राऊड, ज्याला आपण गर्दी म्हणतो. म्युनिसिपालिटी, ज्याला आपण नगरपालिका म्हणतो. कॉलेजेस, माहिती आहे तुम्हाला, महाविद्यालय. टॉवर्स म्हणजे मोठमोठ्या इमारती, उंच उंच इमारती. मला सांगा, हे शब्द रुरल लाईफ म्हणजे ग्रामीण जीवनाशी संबंधित आहेत का? तर नाही. हे शब्द शहरी जीवनाशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक 2 घेऊया. स्टोअर्स, दुकानं. जीन्स, आपण घालतो त्या जीन्स. इंडस्ट्रीज, कारखाने. मॉडर्न लाईफ, आधुनिक जीवन. हे सुद्धा शब्द शहरी जीवन म्हणजे अर्बन लाईफशी संबंधित आहे. चला पर्याय क्रमांक आपण 4 घेऊया. ऍडव्हर्टाइजमेंट्स, ज्याला आपण जाहिराती म्हणतो. जाहिरातीचे फलक मोठे मोठे लावलेले असतात बघा. कुठं लावलेले असतात ते? शहरामध्ये लावलेले असतात. एअरपोर्ट कुठं असतं? शहरामध्ये. फॅशन, ट्रॅफिक, या सगळ्या गोष्टी शहरामध्ये पाहायला मिळतात आपल्याला. तर आपल्याला निवडायचं काय? तर ग्रामीण जीवन, रुरल लाईफशी संबंधित, ग्रामीण जीवनाशी, खेडेगावच्या जीवनाशी संबंधित शब्दसमूह कोणता आहे? तर बघा पर्याय क्रमांक 3 मधले आता शब्द वाचतो मी. फीड्स म्हणजे शेते. कॅटल, ज्याला आपण पाळीव प्राणी म्हणतो. वेल्स, ज्याला आपण विहिरी म्हणतो. क्रॉप्स, ज्याला आपण पिके म्हणतो. बघा मग फीड्स, कॅटल, वॉल, क्रॉप्स. फीड्स शेते, कॅटल्स म्हणजे पाळीव प्राणी, वेल्स, वॉल्स म्हणलं सॉरी, वेल्स म्हणजे विहिरी, आणि क्रॉप्स म्हणजे पिके. मग मला सांगा, विहिरी, पिके, पाळीव प्राणी, शेत हे सगळे शब्द रुरल लाईफशी संबंधित आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. इन ऑप्शन 3 ऑल द वर्ड्स आर रिलेटेड टू रुरल लाईफ. पर्याय क्रमांक 3 मधले सगळे शब्द रुरल लाईफशी संबंधित आहे. मी या प्रश्नाला वेळ का लावला? तर याच्यात भरपूर शब्द साठ आहे तुमच्यासाठी. हे सगळे शब्द तुम्हाला माहित झाले पाहिजे की याला नेमकं आपल्या मातृभाषेमध्ये काय म्हणतात. ठीक आहे, चला जाऊया पुढच्या स्लाइडकडे, पुढच्या प्रश्नाकडे. हे तर खूप सोपा प्रश्न आहे बघा. चूज द करेक्ट वर्ड रिलेटेड टू द गिवन पिक्चर. खालील शब्दाशी संबंधित असलेला योग्य शब्द निवडा. इथं सुद्धा तुम्हाला नवनवीन शब्द पाहायला मिळणार बघा. आता आपल्याला मराठीमध्ये पाहिल्या समजतंय की ही बादली आहे, आणि बादलीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे आपल्याला जर माहित नसेल तर आपल्याला पर्याय निवडता येईल का? नाही. म्हणून शब्द संपत्ती ही खूप महत्वाची आहे. बघा बादलीला आता इथं म्हटलं चूज द करेक्ट वर्ड रिलेटेड टू द गिवन पिक्चर. दिलेल्या पिक्चरशी संबंधित योग्य शब्द निवडा असं सांगितलंय. मला सांगा पर्याय क्रमांक 1 हे डस्टबिन आहे का? ही कचरा कुंडी आहे का? तर नाहीये. पर्याय क्रमांक 3 घेऊया. हा टब आहे का? टब कशाला म्हणतात माहिती आहे तुम्हाला? टब माहित पाहिजे आपल्याला. टब म्हणजे शुद्ध मराठीत सांगायचं झालं तर याला आपण घंगाळ म्हणतो. आता घंगाळा म्हणजे काय? तर आता अजून त्याचं एक्सप्लेनेशन देऊन सांगतो मी की आपल्या बाथरूम मध्ये आंघोळीसाठी असलेलं मोठ्या आकाराचं भांड, मग ते तांब्याचं असेल अगर ते प्लास्टिकचं असेल, त्याला आपण म्हणतो टब. मग हा टब आहे का? तर नाही. 4 नंबरला केटल. केटल म्हणजे किटली. ही किटली आहे का? नाही. आपल्याला माहिती आहे बादलीला म्हणतात बकेट. तर या ठिकाणी या चित्राशी संबंधित असलेला शब्द आहे बकेट. पर्याय क्रमांक 2. बघा एवढ्या सोप्या प्रश्नाला सुद्धा मी व्यवस्थित हे जातोय कारण आपल्याला प्रत्येक शब्दाचा अर्थ कळणं हे मुळात याचा हेतू आहे. या प्रश्नाचा हेतूच आहे की तुमची शब्द संपत्ती वाढली पाहिजे. ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. सिलेक्ट द करेक्ट आन्सर. आता इथं बघा या ठिकाणी 2 चित्र दिलेले आहेत. पहिलं चित्र या ठिकाणी दिलेलं आहे इकडं पेनाचं आणि त्याच्या खाली पेन लिहिलेलं आहे. त्याच्या खाली दुसरं चित्र आहे पुस्तकाचं आणि खाली प्रश्नचिन्ह केलं. याचा अर्थ काय? तर पेनाच्या चित्राला पेन म्हटलं तर पुस्तकाच्या चित्राला काय म्हटलं पाहिजे? तुम्हाला माहिती आहे पुस्तकाला बुक म्हणतात. मग आपण पाहिल्या आपल्या लक्षात येतं की या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक
4. बरोबर आहे का नाही? तर आपल्याला हे शब्द सुद्धा माहित पाहिजे. पेन्सिल तुम्हाला माहिती आहे. कॉक म्हणजे काय? COCK कॉक. कॉक म्हणजे सी फॉर कॉक म्हणता तुम्ही, कोंबडा. लुक, लुक हा शब्द वेगळाच आहे. लुक म्हणजे पाहणे याचा अर्थ होतो. आणि आपल्या चित्राशी संबंधित शब्द आहे बुक. बुक म्हणजे पुस्तक. ठीक आहे, सोपा प्रश्न होता. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आयडेंटिफाय द इनकरेक्ट पेअर ऑफ पिक्चर्स अँड वर्ड्स. बघा, आयडेंटिफाय द इनकरेक्ट. बाळांनो, हा सुद्धा शब्द तुम्ही फासता तुम्ही. करेक्ट आणि इनकरेक्ट हे दोन विरुद्धार्थी शब्द आहे. करेक्ट म्हणजे बरोबर आणि इनकरेक्ट म्हणजे चुकीचा. तर इथं काय म्हटलं? आयडेंटिफाय द इनकरेक्ट पेअर. चुकीची जोडी तुम्हाला ओळखायला सांगितलेली आहे खालील पर्यायामधली. आयडेंटिफाय द इनकरेक्ट पेअर ऑफ पिक्चर्स अँड वर्ड्स. इथं काही चित्र आणि त्याच्या खाली संबंधित त्यांची नावं दिलेली आहेत, यांच्या जोड्या दिलेल्या आहेत. तर याच्यातली इनकरेक्ट पेअर म्हणजे चुकीची जोडी तुम्हाला ओळखायची. बरोबर नाही, परत एकदा लक्षात घ्या. इनकरेक्ट म्हणजे चुकीची जोडी तुम्हाला ओळखायची. पहिलं चित्र पाहूया. फॅनचं चित्र आहे, त्याच्या खाली पहिलं चित्र फॅनचं आहे, त्याच्या खाली फॅन लिहिलेला आहे. ही जोडी बरोबर आहे. दुसरं चित्र आपल्याला माहिती आहे टेलिफोनचं आहे, त्याच्या खाली टेलिफोन लिहिलेलं आहे. ही पण जोडी बरोबर आहे. तिसरं चित्र कशाचं आहे? खुर्चीचं आहे, त्याला चेअर म्हणतात, त्याच्या खाली चेअर लिहिलेलं आहे. ही पण जोडी बरोबर आहे. मग इनकरेक्ट म्हणजे चुकीची जोडी कोणती आहे? तर तुम्हाला इथं सुद्धा शब्द संपत्तीच माहित पाहिजे. पतंगाला इंग्लिशमध्ये काईट म्हणतात, आपल्याला माहिती आहे. पण इथं पतंगाच्या खाली लिहिलेलं आहे डोर. म्हणजे याचा अर्थ ही चुकीची जोडी आहे. इथं काईट तरी पाहिजे होतं, पतंगाच्या खाली काईट पाहिजे होतं. तर इथं काय लिहिलेलं आहे? डोर. म्हणजे याचा अर्थ ही पेअर चुकीची आहे, ही पेअर इनकरेक्ट आहे. लक्षामध्ये. पुन्हा एकदा सांगतो, प्रश्न व्यवस्थित वाचायचा. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. इथं सुद्धा बघा काय विचारलंय. चूज द करेक्ट पिक्चर फॉर द वर्ड जोकर. बघा, जोकर या शब्दासाठी योग्य असं चित्र निवडा. एवढा सोपा प्रश्न आहे. आता इथं माहिती आहे हे काईट आहे, हा जोकर नाहीये. 3 नंबरचा पर्याय आपल्याला माहिती आहे, हा लायन आहे, हा जोकर नाहीये. 4 नंबरला फक्त एका हॅट घातलेल्या माणसाचं चित्र आहे, याला आपण जोकर म्हणून ओळखत नाही. पण 2 नंबरचा जो पर्याय आहे, याला पाहिल्या पाहिल्या आपण ओळखू शकतो की त्यांनी जोकरची टोपी घातलेली आहे. लगेच लक्षात येतं, त्याचा पोशाख लक्षात येतो आपल्या, त्याची कॉलर बघा, लगेच लक्षात येतं. तर आपल्याला ते योग्य चित्र ओळखता आलं पाहिजे. असे काही खूप सोपे प्रश्नही असतात. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द गिवन पिक्चर. खाली एक चित्र दिलेलं आहे बघा, हे लगेच कळतं आपल्याला हे कशाचं चित्र आहे. हे गेट आहे. आपल्या सगळ्यांच्या शाळेला गेट असतं, घराला गेट असतं. तर गेटचं चित्र आहे. तर त्यांनी काय विचारलं? चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द गिवन पिक्चर. खाली दिलेल्या चित्रासाठी योग्य असा शब्द निवडा म्हणून सांगितलंय. आता एक विचार करूया आपण. याला गेट म्हणता तिथपर्यंत ठीक आहे, म्हणजे याला डोर म्हणत नाही. पर्याय क्रमांक 2 तर चुकीचाच आहे. हा फॅन नाहीच आहे. पर्याय क्रमांक 4 पण चुकीचा आहे. आता पहिल्या आणि तिसऱ्या पर्यायात बघा गोंधळ होतो. वरचं पण वाचलं तर गेटच आहे, खालचं पण वाचलं तर गेटच आहे. मग यासाठी आपल्याला गेटचं प्रॉपर स्पेलिंग माहिती पाहिजे. आता बघा, हा खालचा जो गेट आहे GAIT, याचा अर्थ मी पण शोधून पाहिला की याला काहीतरी मिनिंग असेल या शब्दाला. तर एक चालण्याची पद्धत आहे, तर त्याला गेट म्हणतात. चालण्याची पद्धत त्याला गेट म्हणतात. आणि हा जो शब्द आहे हा आपल्या शब्दाशी, आपल्या चित्राशी संबंधित आहे, GATE. आणि आपल्याला ABCD अल्फाबेट मध्ये आलेलंच आहे, G फॉर गेट आपण म्हणतो. पण ते स्पेलिंगकडे थोडं हेतुपूर्वक पाहत जा, म्हणजे अशा वेळेला जंबल स्पेलिंग आलं तर आपला गोंधळ होणार नाही. अर्थ आणि स्पेलिंग याच्यावर जास्त लक्ष द्यायचं हेतुपूर्वकपणे. ठीक आहे, चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न बघा. चूज द करेक्ट पिक्चर फॉर द वर्ड रोज. रोज म्हणजे गुलाब. गुलाबाशी संबंधित योग्य चित्र कोणतं आहे खालीलपैकी? तर तुम्हाला लक्षात येतं हे चित्र पण नाहीये, ही वेगळी फुलं आहे सगळी. गुलाबाचं फुल आपण चांगलं ओळखतो. पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर असेल गुलाबाशी संबंधित पर्याय. चित्रच विचारलेलं आहे डायरेक्ट त्यांनी. ठीक आहे, तरी सुद्धा आपल्याला सर्व फुलांची नावं आपल्याला या ठिकाणी माहिती असावी, प्राण्यांची नावं माहिती असावी, जास्तीत जास्त पालेभाज्यांची नावं माहिती असावी, फळभाज्यांची नावं माहिती असावी, घरामध्ये जे किचनमध्ये वापरलं जातं साहित्य त्याची नावं माहिती असावी.
जेवढी आपली व्होकॅब्युलरी आपल्याला एनरिच करून घेता येईल तो प्रयत्न आपण केला पाहिजे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण आता. बघा, सिलेक्ट द करेक्ट वर्ड फॉर द गिव्हन पिक्चर. खाली दिलेल्या चित्रासाठी सिलेक्ट द करेक्ट वर्ड फॉर द गिव्हन पिक्चर. खाली दिलेले मग थोड्या वेळापूर्वी जसं वर पेन आणि खाली पुस्तक होतं तसं इथं 2 चित्र दिलेले बघा. कपाचं चित्र आणि खाली कप लिहिलेलं आहे आणि त्याच्या खाली चमचा आहे आणि चमच्याच्या खाली प्रश्नचिन्ह केलेलं आहे. म्हणजे चमच्यासाठी तुम्हाला योग्य शब्द इथं शोधायचा आहे. आता आपल्याला माहिती आहे 1 नंबरचा पर्याय ग्लास आहे. 100% तो ग्लास नाहीये. मगाशीच आपण पाहिलं 2 नंबरचा पर्याय सॉसर म्हणजे ज्याला आपण बशी म्हणतो, ती बशी नाहीये. 4 नंबरचा पर्याय बाउल आहे. आता ज्याला आपण बाउल म्हणतो, आता बाउल कशाला म्हणतात तर थोडक्यात मोठ्या आकाराची जी वाटी असते, ज्याला वाडगा म्हणतो मराठीमध्ये आपण, शुद्ध मराठीमध्ये वाडगा, मोठ्या आकाराची जी वाटी असते त्याला बाउल म्हणतात. आणि 3 नंबरचा म्हणजे हा बाउल पण नाही आणि 3 नंबरचा जो पर्याय आहे तो आहे स्पून. स्पून म्हणजे चमचा. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा, चूज द करेक्ट ऑप्शन. फक्त चित्र दाखवलं आणि ऑप्शन निवडायला सांगितलंय तुम्हाला. आता हे चित्र चांगलं व्यवस्थित पाहिल्यानंतर काय लक्षात येतं? काय लक्षात येतं बरं? असं लक्षात येतं की या चित्रातली जी व्यक्ती आहे तर तिने काय केलेलं आहे, डोक्याला हात लावलेला आहे कारण डोक्याच्या जवळ लाल रंग दिसतो. म्हणजे लगेच पाहिल्यावर लक्षात येतं तिचं डोकं दुखतंय. बरोबर आहे की नाही? तिचं डोकं दुखतंय. मग आता चूज द करेक्ट ऑप्शन, योग्य असा ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे. आता बाळांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची, ACHE, ऍक हा एक शब्द आहे. ऍक हा शब्द ज्या ऑर्गनला लावला जातो, अवयवाला लावला जातो ते त्याचं दुखणं होतं. थोडक्यात टीथ ऍक, दात दुखी. बघा पहिला पर्याय स्टमक ऍक. स्टमक ऍक म्हणजे काय? पोटदुखी. हिचं पोट दुखतं का व्यक्तीचं? 100% नाही. 3 नंबरचा पर्याय पाहू, कफ अँड कोल्ड. कोल्ड म्हणजे थंडी वाजणे, कफ म्हणजे खोकला. असं काही दिसतंय का चित्रामध्ये थंडी वाजताना, खोकला येताना? नाही. 4 नंबरचा पर्याय पाहू, फेवर. फेवर म्हणजे ताप येणे. नाही, तिनं डोक्याला हात लावले, तिचं डोकं दुखतंय. जसं स्टमक ऍक म्हणजे पोटदुखी, टीथ ऍक म्हणजे दातदुखी, तसं हेड ऍक. हेड ऍक म्हणजे डोकेदुखी. बघा, इतक्या गोष्टी सोप्या असतात. या चित्रातली जी व्यक्ती आहे तिला हेडॅक झालेला आहे. हेडॅक म्हणजे काय झालेलं आहे? डोकेदुखी झालेली आहे, डोकं दुखतंय तिचं. म्हणून 2 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी बरोबर असं उत्तर असेल. चला जाऊया पुढच्या स्लाइडकडे आपण. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. खालचा ऑप्शन आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. 15 ऑगस्ट इज आवर डॅश डॅश डे. आपल्या सगळ्यांना माहिती 15 ऑगस्ट 15 ऑगस्ट 15 ऑगस्ट 15 ऑगस्ट हा आपला कोणता दिवस असतो? आपल्याला माहिती आहे 26 जानेवारी जो असतो हा रिपब्लिक डे असतो का? ज्याला आपण प्रजासत्ताक दिन म्हणतो. प्रजासत्ताक दिन कधी असतो? 26 जानेवारीला असतो. हा प्रजासत्ताक दिन आहे का 15 ऑगस्ट म्हणजे? तर नाही. हा टीचर्स डे आहे का? टीचर्स डे नाही. तो 5 सप्टेंबरला असतो. हा मदर्स डे आहे का? मदर्स डे नाही. त्यानंतर हा इंडिपेंडन्स डे आहे का? 100% इंडिपेंडन्स डे, ज्याला आपण काय म्हणतो? ज्याला आपण स्वातंत्र्य दिन म्हणतो. 15 ऑगस्ट इज आवर डॅश डॅश डे. तर 15 ऑगस्ट इज आवर इंडिपेंडन्स डे. तर हा आपला काय आहे? स्वातंत्र्य दिवस आहे. बघा, क्ल्यूजशी संबंधित प्रश्न आहे हा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता बघा, हा एक सेपरेट भाग आहे इंग्रजीमध्ये, पण इथं विचारला गेलाय डॅश डॅश आयफेल टॉवर इज इन पॅरिस. बघा, जगामधले जे आश्चर्य आहेत 8 अजुबे, 8 आश्चर्य जगामधले, त्याच्यामध्ये आयफेल टॉवर हा फ्रान्स देशामध्ये, तर हे जगातलं एक आश्चर्य मानलं जातं. तर याच्या संदर्भात हा प्रश्न आहे, पण हा प्रश्न कशाच्या संदर्भात आहे बघा, फिल इन द ब्लँक बाय युजिंग द करेक्ट आर्टिकल. थोडक्यात सांगतो फक्त. तर आर्टिकल म्हणजे तुम्हाला रिकाम्या जागेवर आर्टिकल्स म्हणजे याला उपपद म्हणतात. इंग्रजीमध्ये 3 उपपद असतात, ए, अँड आणि द. हा स्पेशल भाग आहे तसा. शिकवताना आपल्या शाळेमध्ये सर मॅडम आपल्याला शिकवतात ते. ए आणि अँड सामान्य नाम जे असतं एकवचनी, त्याच्यापूर्वी ए आणि अँड वापरले जातात. मग एकवचनी सामान्य नामाचं पहिलं आद्याक्षर
त्याचा उच्चार जर व्यंजन असेल तर ए वापरतात. उदाहरणार्थ ए पेन, ए टेबल, व्यंजन आहे पहिलं अक्षर. आणि जर त्या सामान्य नामाचा पहिल्या आद्याक्षराचा उच्चार जर स्वराने होत असेल, उदाहरणार्थ ॲन ॲपल अशा पद्धतीने, तर ए आणि ॲन त्या ठिकाणी वापरले जातात. याला इनडेफिनेट आर्टिकल म्हणतात. आणि जे द जे आहे, तर द कधी वापरतात, थोडक्यात एक आपल्या ढोबळ मानाने तुम्हाला एक सोपा क्ल्यू सांगतो. ज्या गोष्टी जगामध्ये एकमेव अद्वितीय आहेत, एकच आहेत या जगामध्ये थोडक्यात या भूतालावर, तर त्यासाठी द वापरतात. तर आयफेल टॉवर हा एकमेव आहे. जसं आपण द सन म्हणतो. आपल्या पृथ्वीचा विचार करता सूर्य किती आहे? पृथ्वीचा विचार करता सूर्य किती आहे? एकच आहे, म्हणून आपण द सन म्हणतो. पृथ्वीचा विचार करता मून किती आहे? चंद्र किती आहे? एकच आहे, आपण द मून म्हणतो. तसं आयफेल टॉवर असेल, ताजमहल असेल, हे एकच आहे ना, म्हणून त्या ठिकाणी आपण वापरणार आहोत द आयफेल टॉवर इज इन पॅरिस. आयफेल टॉवर हा पॅरिसमध्ये, पण आयफेल टॉवरच्या अगोदर द का आलं, तर तो जगामध्ये एकमेव आहे म्हणून. मग बाकीचे जे पर्याय आहेत, ए असेल, ॲन असेल किंवा नो आर्टिकल असेल, हे पर्याय या ठिकाणी उपयोगी पडत नाही. या भागाची जरा विस्तृत माहिती घेणं आवश्यक ठरतं. आर्टिकल्स म्हणजे उपपद, आणि आपल्याला त्या ठिकाणी ए, ॲन किंवा द लिहावं लागतं, हे लक्षात घ्या. जगातली एकमेव गोष्ट असेल तर द लिहा. सामान्य नामाचा पहिला अक्षर जर व्यंजन असेल, उच्चार म्हणू आपण त्याला, व्यंजनाचा असेल तर त्या ठिकाणी ए वापरा. सामान्य नामाचा पहिला आद्याक्षराचा उच्चार जर स्वराने होत असेल तर ॲन वापरा. ठीक आहे. मला जेवढी शॉर्टमध्ये माहिती देता आली तेवढी दिली. आपण अजून माहिती आपल्या स्कॉलरशिपच्या पुस्तकामधून मिळवू शकतो आपण. ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा आता, लुक ॲट द गिवन पिक्चर अँड चूज द करेक्ट कन्व्हर्सेशन. खूप छान प्रश्न आहे बघा, चित्रावर आधारित. खालचं चित्र बघा आणि संभाषण, खाली 4 संभाषण दिलेले आहेत. त्या चित्राशी संबंधित योग्य असं संभाषण कोणतं आहे हे तुम्हाला निवडायचं आहे. तर या ठिकाणी चित्र थोडं मोठं करतो बघा, तुमच्या लक्षात येईल. आता लक्षात येतं, या ठिकाणी एक मुलगा आणि त्याची आई कुठं बसलेले, तर हे बसलेले ऊसाच्या रसाच्या दुकानामध्ये, आणि त्या आईने 2 बोटं वर केलेले, आणि तो ऊसवाला काय करतोय, आता ऊस घेऊन त्या चरक्यात घालणार आहे. थोडक्यात ते रसवंतीगृहाचं चित्र आहे, रसवंतीगृहातला चित्र आहे. म्हणजे हा संवाद रसवंतीगृहाच्या चित्रातला एवढं फिक्स झालं. मग आता आपण वाचूया 1 नंबरचा पर्याय. द बबल्स लुक सो लवली, लेट्स बाय 2. बघा, हे बबल्स खूप छान दिसत आहेत, चला आपण 2 बबल विकत घेऊया. मला वाटतं बबलच्या ऐवजी बलून असेल या ठिकाणी. बबलचा अर्थ काय होतो, तर द्रव पदार्थाचे जे फुगे असतात, तर ते मला वाटत नाही कुठं विकत असतील, पण बलून असतील. चला बलून कन्सिडर करू आपण. द बलून्स लुक सो लवली, लेट्स बाय 2. हे बलून खूप छान दिसत आहेत, फुगे खूप छान दिसत आहेत, चला 2 विकत घेऊ. मग हे फुगेवाल्याचं चित्र आहे का? 100% नाही. चला दुसरा पर्याय पाहूया आपण. हिअर आर युअर पोटॅटोज, हे घ्या तुमचे बटाटे. वुड यू लाईक टू बाय टोमॅटोज, तुम्हाला टोमॅटो घ्यायचे आहे का? मला सांगा बाळांनो, हे काय फळभाजीच्या दुकानातलं चित्र आहे का भाजीवाल्याचं? 100% नाही. चौथा पर्याय पाहूया आपण. डू यू लाईक रोस्टेड कॉर्न कॉप्स, तुम्हाला भाजलेले मक्याचे कणस पाहिजेत का? हा एक पदार्थ आहे कॉर्न कॉब, म्हणजे मक्यापासून बनवला जाणारा. ओ आय लव्ह देम विथ सॉल्ट, हा मला ते मिठाबरोबर खूप आवडतात. मला सांगा, इथं मक्याचं कणीस वगैरे कुठं काही दिसतंय का तुम्हाला? 100% नाही. म्हणजे हे कन्व्हर्सेशन चुकीचं आहे. आता 3 नंबरचा पर्याय पाहू. प्लीज गिव्ह अस 2 फुल ग्लासेस, कृपया करून आम्हाला 2 फुल ग्लास द्या. आणि बी काय म्हणते, मम्मा आय वॉन्ट सम आईस इन माय ज्यूस, मला माझ्या रसामध्ये बर्फ हवा आहे. बरोबर बघा, हे कन्व्हर्सेशन त्या ठिकाणी काय झालंय, उपयोगी पडलेलं आहे. म्हणजे यू हॅव टू फाइंड द करेक्ट कन्व्हर्सेशन बाय ऑब्झर्विंग दिस पिक्चर. हे चित्र पाहून आपल्याला योग्य असं कन्व्हर्सेशन काय करायचंय, निवडायचंय, आणि ते आपल्याला निवडता आलं पाहिजे. ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. माय नंबर इज 12 सो आय एम डॅश डॅश इन द रो. बघा, माय नंबर इज 12, माझा नंबर 12 आहे. सो आय एम डॅश डॅश इन द रो. बघा, तुम्हाला कार्डिनल आणि ऑर्डिनल हे 2 भाग असतात. थोडक्यात सांगतो, जेव्हा आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 असं म्हणत जातो, तेव्हा त्याला म्हणायचं कार्डिनल.
बघा 1 2 3 4 5 6 7 असं म्हणतो, त्याला म्हणायचं कार्डिनल, याला संख्यावाचक म्हणू आपण. आणि जेव्हा तुम्ही फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ असं म्हणता, त्याला म्हणायचं ऑर्डिनल, क्रमवाचक. तर या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित काय आहे, तर माय नंबर इज 12, माझा नंबर 12 आहे. सो आय एम डॅश इन द रो, म्हणजे मी रांगेमध्ये 12वा आहे. मग 12 साठी जे ऑर्डिनल आहे ते आहे 12th. आता याचं सुद्धा स्पेलिंग तुम्हाला माहित पाहिजे. 11th कसं लिहायचं, 12th कसं लिहायचं, 13th, 14th. तर 12th स्पेलिंग बघा, हे माहितीच पाहिजे आपल्याला. या ठिकाणी 1 नंबरचा पर्याय स्पेलिंग नाहीये, 2 नंबर नाही, 4 नंबर पण नाहीये. तर 12th स्पेलिंग TWELFTH, 12th. याचा अर्थ होतो 12वा, म्हणजे हे ऑर्डिनल आहे. 12 या कार्डिनलचं 12th हे ऑर्डिनल आहे. आलं लक्षामध्ये? संख्यावाचक आणि क्रमवाचक म्हणजे अशा पद्धतीने. तर 1 2 3 4 परत लक्षात घ्या. 1 2 3 4 5 6 याला म्हणायचं कार्डिनल, आणि फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 11वा, 12वा याला म्हणायचं ऑर्डिनल. तर 12 साठी ऑर्डिनल आहे 12th, आणि त्याचं स्पेलिंग आहे TWELFTH. ठीक आहे, चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. कम्प्लीट द पझल. आता पझल सुद्धा या ठिकाणी विचारण्यात आले बघा, व्होकॅब्युलरी मधलाच भाग या. तर या पझल मध्ये बघा, सरळ काय करायचं, पहिला शब्द फक्त ठेवून पाहायचा, एखादा शब्द होतोय का. आता पहिला जर पर्याय मी घेतला आणि याच्यामध्ये पहिला पर्याय जर बी लिहिला, तर BNDIG असं कुठलंही स्पेलिंग होत नाही. दुसरा पर्याय के घेतला तर KNDIG असंही कोणतंही स्पेलिंग होत नाही. चौथा पर्याय घेतला VNDIG असंही कोणतं स्पेलिंग होत नाही. जेव्हा आपण हा तिसरा पर्याय या ठिकाणी निवडू त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की, आणि लक्षात घ्या, जसे जसे चौकोन येतात तसं क्रमाने हे अल्फाबेट त्या ठिकाणी टाकावे लागतात. ही महत्वाची गोष्ट आहे. याचा अर्थ सगळ्यात वर जो चौकोन आहे तिथं आय टाकला मी, त्यातला त्या कॉलम मधला सगळ्यात खालचा चौकोन आहे त्या ठिकाणी मी ओ टाकला. त्यानंतर आडव्या राखाण्यामध्ये, त्याला रो म्हणू आपण, आडव्या राखाण्यामध्ये ईच्या अलीकडे जो आहे तिथे मी जी टाकला. मग कोणकोणते शब्द तयार होतात, पहिला वर आय टाकला आणि खाली ओ टाकला, INDIGO, इंडिगो. हे रंगाचं नाव आहे, माहिती तुम्हाला, निळीचा रंग असतो. त्यानंतर खाली ओ आलेला आहे, ORANGE, ऑरेंज हा कलर तयार होतो. आणि तो जी खाली घातलं तर ग्रीन हा कलर तयार होतो. म्हणजे हे रंगांची नाव आहेत. योग्य पर्याय निवडून हे पझल तुम्हाला काय करावं लागतं, कंप्लीट करावं लागतं. ठीक आहे, चला पुढचं स्लाइड घेऊया. चूज द वर्ड दॅट कम्स अल्फाबेटिकली फर्स्ट. आता याचा अल्फाबेटिकलीचा प्रश्न आलेला आहे बघा. आपल्याला माहिती आहे अल्फाबेटिकली ABCD म्हणत असताना तुम्हाला माहिती आहे, पहिलं अक्षर सगळं डोळ्यासमोर ठेवा, पहिल्या पर्यायाचा T डोळ्यासमोर ठेवा, दुसऱ्याचा F डोळ्यासमोर ठेवा, तिसऱ्याचा S डोळ्यासमोर ठेवा, चौथ्याचा M ठेवा. ABCD पटकन म्हणायला सुरुवात किती लक्षात येतं. एक नंबरला हा F येत असतो याच्यामध्ये. तर बाकीचे 3 पर्याय हे नंतर येतील. तुम्हाला प्रश्न काय विचारला, चूज द वर्ड दॅट कम्स अल्फाबेटिकली फर्स्ट. वर्णानुक्रमे लावायला गेलं तर कोणता शब्द हा पहिला येईल, तर त्या ठिकाणी फ्रायडे हा शब्द पहिला येईल. ठीक आहे, आणि चला आपण आता शेवटच्या प्रश्नाकडे जाऊया. चूज द इनकरेक्ट पेअर. इथं सुद्धा इनकरेक्ट म्हटलेलं आहे बघा, म्हणजे चुकीची जोडी ओळखायची आपल्याला. चुकीची जोडी काय, आता पहिला घेऊया आपण चुकीची बरं का, इनकरेक्ट. चुकीची म्हटलंय, करेक्ट नाही, इनकरेक्ट, चुकीची जोडी. पहिला पर्याय बघा, ए टायनी स्टार, ही जोडी बरोबर आहे. टायनी स्टार म्हणतात छोटा तारा. ए रिच मॅन, श्रीमंत माणूस, ही जोडी पण बरोबर असते. ए रेनी डे, पावसाळी दिवस म्हणतो आपण, हे पण बरोबर आहे. आणि चौथा पर्याय आहे ए शार्प डे. शार्प डे ही जोडी या ठिकाणी चुकीची आहे. शार्प कॉर्नर असतो एखादा, ए शार्प कॉर्नर, ती जोडी बरोबर येईल. डे म्हटलं तर रेनी डे येईल, ब्राईट डे येईल, अशा पद्धतीने. तर हे तुमच्या वाचनाचा आणि शब्द संपत्ती समृद्धी करण्याचा हा एक भाग आहे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो, पुन्हा एकदा मी सांगतो, आज जो भाग आपण या ठिकाणी शिकलो, जो भाग आपण अनुभवला, याचा मुख्य उद्देशच मुळात हा होता की आपली जी व्होकॅब्युलरी आहे ती व्होकॅब्युलरी कुठेतरी एनरिच झाली पाहिजे. द एम ऑफ दिस युनिट इज टू एनकरेज एनरिचमेंट ऑफ व्होकॅब्युलरी. इट विल मेक द लर्निंग प्रोसेस इंटरेस्टिंग. फक्त त्या प्रश्नाला बगल देऊन आपण पुढे जायचं नाही, किंवा तो प्रश्नाचं उत्तर सॉल्व्ह करून आपण पुढे जायचं नाही. तर त्याच्याही पलीकडे जाऊन एक सांगाल, त्या प्रश्नातील प्रत्येक पर्याय हा माझ्या डिक्शनरीत, माझ्या शब्दकोशामध्ये पडला पाहिजे.
जाता जाता एकच सांगाल तुम्हाला, लँग्वेज लर्निंग इज नेव्हर एंडिंग प्रोसेस, इट विल बी लास्ट फॉर आवर लाईफ टाईम. म्हणजे भाषा शिक्षण हे असं आहे की ती न संपणारी प्रक्रिया आहे. तुम्ही म्हातारे झाले तरी सुद्धा एखादा नवीन शब्द तुमच्या शब्दसंपत्तीत पडतो. फक्त तुमचं मन असं टीप कागदासारखं असलं पाहिजे, जिथं मला नवीन शब्द दिसला तो मी माझ्या मनाच्या डिक्शनरीमध्ये साठवला, तर मला वाटतं आपली अध्ययनाची प्रक्रिया, शिकण्याची प्रक्रिया अधिक काय होईल, आनंददायी होईल. विद्यार्थी मित्रांनो, आज संदीप बनकर सरांनी यांनी व्होकॅब्युलरी अत्यंत प्रभावीपणे आपल्या समोर मांडली. उन्हाळ्याची जी सुट्टी असते ती सुट्टी आपणास आराम करण्यासाठी नसून तर अभ्यास करण्यासाठी असते. आपल्याला जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर निश्चितच आपण स्पर्धा परीक्षेकडे लक्ष दिलं पाहिजे. तर असाच उद्या पण आपण एक घटक घेऊन अ, याच वेळेला पुन्हा भेटतोय. तोपर्यंत आपण थांबतोय. धन्यवाद.